की जीवन हे अमूल्य आहे. जे जीवन अमूल्य आहे त्याची कुठेतरी एक व्हॅल्यू काढण्याचं काम केलं जातं. इन्शुरन्स काय आहे? प्रोटेक्शन आहे. आणि मग प्रोटेक्शनसाठी मी प्रीमियम भरतो, ती एक प्रकारची कॉस्ट आहे किंवा हा खर्च आहे. आपण दुसरी पॉलिसी घेऊन हे टॉपअप करू शकतो. टॉपअप म्हणजे आपलं ओव्हरऑल कव्हर. कोविड नंतर खरं सांगायचं तर अनेक ठिकाणी प्रीमियम वाढलेत, हेल्थमध्ये असो लाईफमध्ये असो, कारण अनिश्चितता खूपच प्रकर्षाने जाणवली. ह्यातला फरक लक्षात घे. कुटुंब आपलं जर का आर्थिकदृष्ट्या साक्षर असेल तर आपण ह्या बाबतीतल्या कॉस्टकडे कॉन्शियसली बघणं शक्य आहे. मग माझं असं म्हणणं आहे की 60 नंतर तर मी अर्निंग थांबवलं, समजा मी रिटायर झालो, तर एक गमतीशीरपणे मी म्हणेन की माझं कुटुंब देव पाण्यात बुडून बसेल की बाबा इन्शुरन्सचा पैसा आम्हाला कधी मिळेल. मस्त प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी इन्शुरन्स केलाच पाहिजे. भारतात टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा जगात सगळ्यात स्वस्त आहे असं म्हटलं जातं. हो, पण असं असलं ना तरी 95% लोक हे पुरेशी विमा सुरक्षा घेत नाहीत. काय कारण असतील यामागे? बऱ्याचदा विशीमध्ये जर टर्म प्लॅन घेतला नाही तर तो 30-40 जास्ती प्रीमियम भरून घ्यावा का, असाही अनेकांना प्रश्न असतो. दुसरीकडे GSTची सवलत सरकारने दिल्यामुळे विमा प्लॅन्सही सगळे खूप स्वस्त झालेले आहेत. तर याचा थेट बेनिफिट हा लाईफ इन्शुरन्सला, टर्म इन्शुरन्सला किती मिळाला आहे, या सगळ्याविषयी आजच्या या महत्त्वाच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, बिग बक्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. नमस्कार विपुल, मनापासून स्वागत आहे. आणि विषय खरोखर खूप महत्त्वाचा आहे. अगदी बेसिक पासून सुरुवात करूया आपण. टर्म प्लॅन किंवा ज्याला मराठीत शुद्ध विमा म्हणतात, तर म्हणजे नेमकं काय? निरंजन, टर्म प्लॅन या विषयाकडे डायरेक्ट वळण्याआधी आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊयात की जीवन हे अमूल्य आहे. करेक्ट. आणि आपल्या जे इन्शुरन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे, IRDA आहे, त्यांचंही हे म्हणणं आहे की लाईफ इज इनव्हॅल्युएबल. पण कुठेतरी शेवटी काही फायनान्शियल मॉडेल्स वापरून, काही आडाखे बांधून, काही स्टॅटिस्टिक्स किंवा म्हणजे सांख्यिकी माहितीच्या आधारे कुठेतरी त्यांना त्या गोष्टींना एक फायनान्शियल टर्ममध्ये बसवणं आवश्यक आहे. म्हणून मग त्यांनी काय केलं आहे, तर माणसाची ह्युमन लाईफ व्हॅल्यू अराईव्ह करण्याच्या काही मेथड्स आहेत, किंवा इन्कम रिप्लेसमेंट मेथड किंवा नीड बेस्ड मेथड्स. म्हणजे एखाद्याचं रिस्क कव्हर किती असावं तर त्याच्या लायबिलिटीवरती, त्याच्या ॲसेट बेसवरती पण ठरवण्यात यावं. अशा 2-3 मेथड्सच्या आधारे कुठेतरी त्याला एक ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे आपण म्हणूया की संख्यात्मक त्याला एक आयाम दिला आहे, जेणेकरून जे जीवन अमूल्य आहे त्याची कुठेतरी एक व्हॅल्यू काढण्याचं काम केलं जातं. आणि मग त्याला ते सम ॲश्युअर्ड किंवा तितकं विम्याचं कव्हर आपण म्हणू, किंवा विमा सुरक्षा तेवढी दिली जाते. आता हा टर्म प्लॅन म्हणजे काय, तर असं धरून चालूयात की मी एखादा प्रीमियम भरला. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो की मी 25शीत आहे आणि 1 करोड रुपयांचा मला विमा काढायचा आहे. तर तो मला उपलब्ध होऊ शकतो माझ्या इन्कम किंवा या आत्ता ज्या मी मेथड सांगितल्या त्यातल्या कुठल्या तरी मेथडमध्ये तो बसत असेल तर. आणि यासाठी मी वर्षाला 10,000 रुपये मला प्रीमियम आला. ह्या शुद्ध विम्याचा अर्थ असा आहे, पहिली गोष्ट म्हणजे ही प्युअर टर्म पॉलिसी नॉर्मली ही वार्षिक कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट आहे. म्हणजे दरवर्षी ते नव्याने करणं अपेक्षित आहे. मग आता मी हे 10,000 रुपये भरले आणि 1 कोटीचं मला कव्हर असेल, तर या संबंध वर्षभरात मला जर का माझं मरण किंवा मी मृत्यू पावलो नाही तर तो प्रीमियम, ही कॉस्ट आहे, तो वेस्ट जाणार आहे. आणि माझं 1 करोडचा कव्हर तिथे ते संपलं, तो कॉन्ट्रॅक्ट संपलं. पुढच्या वर्षी मला परत ते रिन्यू करायचं आहे, म्हणजे परत 10,000 रुपये भरायचे आणि पुढच्या वर्षी परत 1 करोड लागू झाले. इथे फरक काय, तर बऱ्याचदा इन्शुरन्स ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितली जाते. तर इथे या केसमध्ये 10,000 रुपये जे मी गुंतवले नाही, मी म्हणेन खर्च केले आहेत माझी रिस्क प्रोटेक्शनसाठीचे, ते मला परत मिळणार नाहीत. म्हणजे प्युअर टर्म प्लॅनमध्ये मी दिलेल्या इन्शुरन्स प्रीमियम हा फक्त आणि फक्त टुवर्ड्स रिस्क कव्हर जातो. त्यातनं कुठलाही इन्व्हेस्टमेंट किंवा त्यातलं कुठलाही इतर बेनिफिट मला मिळणार नाही. मी गेल्यानंतर माझ्या फॅमिलीलाच ह्याचा उपयोग होऊ शकतो. ते 1 करोड रुपये फॅमिलीला दिले जातील.
ह्याला प्युअर टर्म प्लॅन म्हटलं जातं. विपुल, तू आता बोलताना एक जो शब्दप्रयोग केलास तेच अनेक जण म्हणतात की माझे पैसे वेस्ट जातील जर मी विमा पॉलिसीत ते गुंतवले किंवा खर्च केले तर. म्हणजे थोडक्यात, आणि अनेकांना असं वाटत असतं की आपण अमर नाही होत अगदी, पण काय होणार आहे आपल्याला, धडधाकट तर आहोत, शहरात तर राहतो, इथनं तिकडे जातो, रोज ऑफिसला जातो, घरी येतो, या ह्याच्यात मला काही होणार नाहीये, त्यामुळे मी कशाला हा खर्च विनाकारण ओढवून घेऊ, यापेक्षा तेच पैसे मी गुंतवीन कशात तरी, मग SIPत गुंतवीन किंवा FD करीन, त्याच्यावर का खर्च करू मी. सो आता सगळ्यात महत्त्वाचं पहिली गोष्ट तू म्हटलास खर्च, हा खर्च म्हणूनच बघितला गेला पाहिजे. इन्शुरन्स काय, प्रोटेक्शन आहे, आणि मग प्रोटेक्शनसाठी मी प्रीमियम भरतो, ती एक प्रकारची कॉस्ट आहे किंवा हा खर्च आहे, हे पहिल्यांदा आपल्याला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. आता एक्झाम्पल म्हणून मी अनेकांना विचारतो, त्यांची गाडी असते एक साधारण 15 लाखाची आजकाल, 4 चाकी, आणि त्याचा त्यांनी विमा केलेला असतो आणि त्याच्यापोटी ते 20,000 रुपये प्रीमियम भरतात. वर्षभरात त्या गाडीला काही झालं नाही तर पुढच्या वर्षी तो प्रीमियम कदाचित 20च्या ऐवजी 25,000 भरतील. पण या 20,000तून त्यांना परत काही मिळतं का रे? नाही मिळत, बरोबर. तुला कधी मिळालंय? नाही. मग माझ्या आयुष्य जे माझी गाडी अमूल्य आहे का माझं जीवन? नक्कीच माझं जीवन. सो माझं जीवन अमूल्य असेल तर त्यापोटी मी 1 कोटी किंवा 2 कोटी रुपयांचा विमा केलेला असेल, तर जो प्रीमियम मी दिलाय त्यातलं मला काहीतरी परत मिळावं, हा अट्टाहास का? माझ्या गाडीसाठी किंवा माझ्या हेल्थ इन्शुरन्ससाठी मी जे काही प्रीमियम भरलेले आहेत, जो विम्याची रक्कम भरली आहे, ती जर का मला परत मिळत नसेल तर माझा लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत हा अट्टाहास कशासाठी की मला तो पैसा परत मिळावा. सो महत्वाचं आहे की तुम्ही त्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक म्हणून न बघता त्याच्याकडे खर्च म्हणून बघितलेलं पाहिजे. सो ते वेस्ट आहे हे म्हणणंही मी चुकीचं राहील, कारण त्यातून तुम्ही काय करताय तर यू आर बाईंग मेंटल पीस, तुम्ही मानसिक स्वास्थ्य. कारण माणसाच्या जाण्याने फॅमिलीला एक प्रकारचं भावनिक जे दुःख होणार ते होणारच आहे. म्हणजे तो भावनिक त्रास हा ठरलेला आहे, तो तर कोणाला चुकला नाही. म्हणजे ज्यात सी ध्रुव मृत्यू म्हटलं जातं ते खरंच तसं आहे. पण ॲटलिस्ट आर्थिक बाजू तरी फॅमिलीची भक्कम राहील. म्हणजे माझ्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी माझ्यावरती राहणार नाही. मी अनेकदा सांगतो की मेथड्स आहेत, ह्युमन लाईफ व्हॅल्यू मेथड, रिप्लेसमेंट ऑफ इन्कम मेथड किंवा नीड बेस्ड इन्शुरन्स दिला जातो. सो यातलं म्हणजे यातली रिप्लेसमेंट ऑफ इन्कम मेथड, किंवा मी त्याला म्हणेन की ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. व्हॉट इज इन्शुरन्स? म्हणजे टर्म प्लॅनचा गाभा काय, तर व्यक्ती गेल्यानंतर त्याचं इन्कम रिप्लेस केलं पाहिजे एवढा विमा हवा. बरोबर. म्हणजे मग त्याचं एक गमतीशीर उदाहरण आहे. साधारण असं म्हटलं जातं की यंगस्टर्समध्ये त्यांच्या ॲन्युअल इन्कमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट कव्हर दिलं जाऊ शकतं. सो माझं वार्षिक उत्पन्न समज 25व्या वर्षी एक 10 लाख रुपये, तर 20 पट म्हणजे 2 करोड रुपये होतात. आज मी गेलो तर ते 2 करोड रुपये मी बँकेत ठेवले, म्हणजे मी म्हणजे माझ्या कुटुंबाने, तर त्यांना त्या 2 कोटी रुपयांच्या व्याजातून जवळपास 60% 14 लाख रुपये मिळतील. त्याच्यावरती गेला बाजार टॅक्स जरी भरायला लागला कुटुंबातल्या लोकांना तरी सुद्धा एक 10 लाख रुपये मला पोस्ट टॅक्स मिळण्याचे मिळणार आहेत. सो माझं जे इन्कम आहे ते रिप्लेस होत आहे. व्यक्ती म्हणून मी रिप्लेस नाही झालो तरी. सो माझ्या कुटुंबाला भावनिक दुःख असेल पण आर्थिक तोटा मात्र सहन करायला लागणार नाही. अशा प्रकारचं कव्हर देणं हे काम आज इन्शुरन्स करत आहे, किंवा हा जो उद्देश आहे तो त्यातून साधायचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे तोटा म्हणून बघणं किंवा खर्च म्हणून बघणं यापेक्षा मी माझ्या मानसिक स्वास्थ्यासाठी मोजणारी ती एक माझ्या कुटुंबाच्या, अर्थात कारण मी गेल्यानंतर माझं तर अस्तित्व नाही, सो माझ्या कुटुंबाच्या मानसिक स्वास्थ्यासाठी करत असणारी गुंतवणूक म्हणेन. मी सुरुवातीला म्हटलं की गुंतवणूक म्हणून बघू नको, पण ही एक वेगळ्या प्रकारची गुंतवणूक आहे की त्यासाठी मी हा खर्च करावा, हा उद्देश असावा. अनेकदा काय होतं, कमी प्रीमियम देऊन काहीतरी त्यातनं परत मिळेल किंवा काहीतरी त्यातनं उत्पन्न मिळेल ह्या हिशोबाने ते गुंतवणूक केली जाते, आणि ह्याच्यात दुर्दैवाने विम्याचं आवश्यक जे काही तुमचं कव्हर तुम्ही घेतलं पाहिजे तेवढा विमा घेतला जात नाही. म्हणजे आपण त्याला म्हणू अंडर इन्शुअर्ड असतात लोक. म्हणजे अनेकांचा विमा आहे भारतामध्ये पण ते अंडर इन्शुअर्ड आहेत, म्हणजे त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी कधी कव्हरच होत नाहीत. बरोबर बरोबर. एक तू उदाहरण छान सांगितलंस की तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या 20 पट तुम्हाला विमा संरक्षण शुद्ध विम्यात टर्म इन्शुरन्समध्ये मिळू शकतं. पण बऱ्याचदा असं होतं की विशित हा पहिला जर टर्म इन्शुरन्स काढला तर पहिला जॉब जेव्हा असतो तेव्हा अगदी सुरुवात असते, तर आपण असं गृहीत धरू एखाद्याचं वार्षिक पॅकेज हे 3 लाखांचं आहे
बरोबर. त्याला त्याच्या 20 पट म्हणजे 60 लाखांचं कव्हरेज मिळेल. पण पुढे 25व्या वर्षी 30व्या वर्षी लग्न झाल्यावर जर असं वाटलं की अरे हे आपण काढलं तर आहे, ही चांगली गोष्ट आहे, टर्म इन्शुरन्स काढलाय, पण बरोबर. आता हे 60 लाखाचं कव्हरेज अपुरं आहे, तर मग तेव्हा तो वाढवायचा काही ऑप्शन असतो? हो, तो वाढवायचा ऑप्शन आहे. आपण दुसरी पॉलिसी घेऊन हे टॉपअप करू शकतो. अच्छा. टॉपअप म्हणजे आपलं ओव्हरऑल कव्हर. हां. आणि साधारण याच्यात एक मॉरल हॅझार्ड नसावा. म्हणजे काय तर अनेकदा एक काही म्हणजे कथानकांमध्ये, मालिकांमध्ये दाखवलं जातं की ज्याचा इन्शुरन्स आहे तो कुटुंबियांना त्याचा बेनिफिट मिळावा म्हणून त्याची हत्या केली जाते. हो. मॉरल हॅझार्ड म्हणूया या कन्सेप्टसाठी. म्हणून मग IRDAने काय केलंय की साधारण 20 पट कव्हर दिलंय तुमच्या अॅन्युअल उत्पन्नाच्या. हो. मग तुम्ही एक पॉलिसी असेल तर दुसरी प्युअर टर्म पॉलिसी किंवा कुठलीही पॉलिसी घेत असताना पूर्वीच्या पॉलिसीचं कव्हर आणि या सगळे डिटेल्स तुम्ही देणं अपेक्षित आहे, जेणेकरून एकत्रित कव्हर त्या 20च्या वरती जाणार नाही साधारण. याचं कारण काय तर याच्यातून कुठला मॉरल हॅझार्ड होऊ नये, लोक गैरप्रकार करू नयेत लोकांनी, यासाठी ह्या काही गोष्टी आहेत. जरी जीवन अमूल्य असलं तरी कुठेतरी त्याला फायनान्शियल एक आयाम दिलेला आहे त्याला, बरोबर, असं आपण म्हणूया. आता दुसरं असं आहे की कव्हर तर प्रपोर्शनेट वाढवत जावं, कारण माझ्या लायबिलिटीज, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, माझं जसं इन्कम वाढणार आहे त्याच तुलनेत माझी उद्दिष्ट आणि माझी खर्च हे दोन्ही वाढत जातं. म्हणजे माझे खर्च आणि उद्दिष्ट ह्याला प्रपोर्शनेट जर का माझी लाईफस्टाईल होत असेल तर तेवढी कव्हर करण्यासाठी मला माझं कव्हर वाढवणं आवश्यकच आहे. मग याच्यासाठी सोपे उपाय काय तर एक्स्ट्रा पॉलिसी घेणं. अजून एक असू शकतं की हे अॅन्युअल कॉन्ट्रॅक्ट आहे, सो आहे ती पॉलिसी बंद करून मी पूर्ण दुसरी पॉलिसी पण घेऊ शकतो. पण अशा केसमध्ये तो प्रीमियम वाढू शकतो, आहे ती पॉलिसी बंद केली, कारण ती 20व्या वर्षी काढली किंवा 23व्या वर्षी काढली आहे. बरोबर. आणि आता मी 30व्या किंवा 32व्या वर्षी जर दुसरी पॉलिसी काढतोय तर प्रीमियम नक्की वाढणार आहे वयाच्या तुलनेत? वयाच्या तुलनेत प्रीमियम वाढणार आहे निरंजन, पण याच्यात पण एक गंमत आहे. जसं आपण कुठल्याही याच्यात बघतो की एखाद्या प्रॉडक्टचं पेनिट्रेशन वाढलं तर कदाचित किंवा कुठेतरी कॉम्पिटिशनमध्येही सुद्धा प्रीमियम खाली येऊ शकतात. असंही घडलेलं आहे. कोविड नंतर खरं सांगायचं तर अनेक ठिकाणी प्रीमियम वाढलेत, हेल्थमध्ये असो, लाईफमध्ये असो, कारण अनिश्चितता खूपच प्रकर्षाने जाणवली. तर हे जेव्हा बघशील तेव्हा हे कुठल्याही दिशेला जाऊ शकतं. पण 90-95% आपण म्हणूयात की वयानुसार हळूहळू तुमचे प्रीमियम वाढत जाणार. पण आपण असंही म्हणूयात की ॲक्च्युअरीज नावाचं एक प्रोफेशन आहे, ते जे स्टॅटिस्टिक्समध्ये, सांख्यिकी शास्त्रामध्ये ते खूपच हुशार असतात. तर ते हे सगळं साधारण काय रिस्क कव्हर असावं, काय प्रीमियम असावं, कारण प्रोबॅबिलिटी काय आहे डेथची, हे सगळं असेच ते करतात. आणि काय काय म्हणजे कुठल्या वयोगटाला काय प्रीमियम्स लावायत किंवा मेल फिमेल म्हणजे ह्याच्यातही डिफरन्सिएशन आहे. फिमेल्स आर लेस प्रोन टू रिस्क, त्यामुळे तुला त्यांचे कव्हर तुला ते कमी दिसतील की त्यांना जो प्रीमियम लागतोय तो कमी आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार हे ॲक्च्युअरीज करत असतात. मग हे करत असताना आपण कॉम्बिनेशन बघावं की एक्झिस्टिंग थांबवलं आणि पूर्ण नवीन कव्हर घेतलेलं मला स्वस्त जातंय का. काही लोकांचा हाही एक कयास असतो की इन्शुरन्सचा आपण पोर्टफोलिओ करूयात, कारण ज्या कंपनीबरोबर मी आज 25व्या वर्षी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट करतोय, कदाचित 40व्या वर्षी ती कंपनी अस्तित्वात नसेल, तर मी 35व्या वर्षी जो इन्शुरन्स घेणार तो दुसरा कुठला तरी घेतो. हा पण एक थॉट प्रोसेस असतो. अर्थात IRDA इन्शुरन्स कंपन्यांनाही कॅपिटल ॲडिक्वसीचे नॉर्म लावतात, पण तरी सुद्धा मग इन्शुरन्सचा पोर्टफोलिओ असणं कदाचित व्यवहार्य ठरू शकेल. मी कदाचित शब्द वापरतोय कारण याच्यात कुठली आत्ता या गोष्टींची शक्यता नाकारता येत नाहीत. म्हणजे एखादी कंपनी अस्तित्वात नसेलच असं मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. आणि याला फक्त कॉस्ट हे कन्सिडरेशन नसावं, क्लेम सेटलमेंट पण महत्वाची आहे. आणि जसं मी म्हटलं तसं की 25व्या वर्षी मी करतोय, नंतर माझे काही एक्सपिरियन्सेस, एखाद्या कंपनीचा तेव्हा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे पण नंतर कुठेतरी त्यांना अडचणी आल्यात का, अशा अनेक गोष्टी बघितल्या जाऊ शकतात. एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणून की एखाद्या केसमध्ये प्रिसिडन्स म्हणून पण यूज होऊ शकतो. म्हणजे आपण असं म्हणूयात की दुर्दैवाने एखाद्या कुटुंबातल्या व्यक्तीची डेथ झाली आणि त्यांनी 3 कंपन्यांचा योग्य प्रकारे विमा काढलेला आहे. तर एका कंपनीने तो सेटल केला तर दुसऱ्या 2 कंपन्यांसाठी कुठेतरी तो प्रिसिडन्स म्हणून पण यूज होऊ शकतो. याच्यासाठी सुद्धा इन्शुरन्स पोर्टफोलिओ असणं आवश्यक आहे. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीची डॉक्युमेंटेशन रिक्वायरमेंट म्हणजे कागदपत्र पडताळणी, त्यांचे क्रायटेरिया वेगळे असू शकतात. पण तरी सुद्धा कुठेतरी तुम्हाला एका कंपनीने क्लेम सेटल केलाय तर ते दुसऱ्या कंपन्यांना त्या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी कन्सिडर करायलाच लागतील त्या गोष्टी, ह्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणून देखील इन्शुरन्स पोर्टफोलिओ असणं व्यवहार्य ठरू शकतं. आणि तू म्हटलास ते अगदी बरोबर आहे, वयानुसार
इन्कम वाढत गेल्यानुसार आणि माझ्यावरच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्यानुसार मी माझा इन्शुरन्स पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं अत्यावश्यक आहे आणि गरज असल्यास त्यामध्ये वाढ करणं देखील अनिवार्य आहे. कारण कारकिर्दीच्या त्या टप्प्यात तुम्ही मोठं घर घेता, त्याचं होम लोनही येऊ शकतं. या सगळ्याच गोष्टींचा तुम्ही उहापोह करणं गरजेचं आहे. निश्चितच. क्लेम सेटलमेंट रेशो असा एक तू महत्त्वाची टर्म म्हणलास, तर याच्याबद्दलही सांगशील. आणि अजून एक म्हणजे आजकाल अनेक ऑनलाईन पोर्टल्सवरही पॉलिसीज उपलब्ध आहेत, तिथे कदाचित डिस्काउंट रेट्समध्ये पण मिळतात. तर तू स्वतः काय सल्ला देशील की अशी ऑनलाईन पॉलिसी घ्यावी, घेऊ नये? आता याच्यात महत्त्वाचं असं आहे की ऑनलाईन कंपन्यांचे स्वतःचेही ऑनलाईन पोर्टल्स आहेत. बरोबर. सो त्या केसमध्ये एजंटलेस विमा घेतला जाऊ शकतो. हो. काही मिडलमन कंपन्या ज्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू विकतायत, हो. सो त्या केसमध्ये त्या पहिल्या वर्षी प्रीमियममध्ये डिस्काउंट देतात, पण नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स तो नॉर्मल राहतो. आणि मग आपण जे रेग्युलर मेथडनी किंवा एखाद्या विमा एजंटकडनं आपण जे पॉलिसी बाय करतो त्याप्रमाणे आपण करू शकतो. ह्यातला फरक लक्षात घे. कुटुंब आपलं जर का आर्थिकदृष्ट्या साक्षर असेल तर आपण ह्या बाबतीतल्या कॉस्टकडे कॉन्शियसली बघणं शक्य आहे. ह्याचं कारण असं आहे की मी साक्षर आहे पण माझं कुटुंब साक्षर नसेल तर मी काढलेल्या विमाची त्यांना माहितीच नाही किंवा त्याबद्दल क्लेम प्रोसेस करण्याची पण त्यांना अनेकदा माहिती नसते, शुद्ध नसते. मी माझी पॉलिसी कुठे ठेवली हेही मी सांगितलं नाहीये घरी, अशाही घटना घडलेल्या आहेत. सो हे जर का मी शुअर असेल की हे सगळं व्यवस्थित आहे आणि माझं कुटुंब आर्थिकदृष्ट्या साक्षर आहे, थोडा मानसिक धक्का बसेल पण त्यातून सावरल्यानंतर ते योग्य ती जी काही प्रक्रिया ते पूर्ण करून ते क्लेम घेऊ शकत असतील तर अशा केसमध्ये तुम्ही डायरेक्ट जाणं नक्कीच कमी खर्चाचं ठरू शकतं. पण ह्यामध्ये परत स्वस्त आहे म्हणून ती कंपनी चूज करू नये. तर क्लेम सेटलमेंट, त्याचं आफ्टर सेल्स काय जे आहे, आता आफ्टर सेल्स म्हणजे खरं म्हणशील तर व्यक्ती गेलीच टर्म प्लॅनमध्ये, पण ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. पण जसं आता मी म्हणालो तसं की असं म्हणूयात की कंपन्या सगळ्या सारख्या लेवलला आहेत आणि कुटुंब आर्थिकदृष्ट्या साक्षर आहे, तर त्या केसमध्ये डायरेक्ट जाणं, एजंटलेस विमा घेणं सोपं राहू शकतं. मग प्रश्न येतो दुसरा. समजा कुटुंब आर्थिकदृष्ट्या साक्षरच आहे, मग ते डायरेक्ट गेले काय किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू गेले काय, दोन्ही तुम्हाला साधारण सिमिलरच एक्सपिरियन्स देणार. कारण त्या दोन्ही केसेसमध्ये कुटुंबालाच ही उस्तवार करायची आहे. बरोबर. मग ज्यांना ह्या गोष्टी करणं अवघड जातंय किंवा त्यांचा एक कुठेतरी आर्थिक सल्लागार हा, जसं मी म्हणतो की डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट आणि वकील हे तुमच्या अगदी जवळचे असतात, तसा तुमचा आर्थिक सल्लागार किंवा एक आर्थिक मेंटर असावा. तर त्या व्यक्ती थ्रू तुम्ही गेल्याने तुम्हाला ते एक, परत मी म्हटलं तसं, ती मानसिक स्वास्थ्याची किंमत आहे. सगळ्याच गोष्टी ज्या आयुष्यात स्वस्त आहेत त्या नक्की पूर्णतः इफेक्टिव्ह राहतील किंवा त्यांचा वापर होईल असं होत नाही. बरोबर. सो ह्या अनुषंगाने तुम्ही जायला पाहिजे. नक्कीच मी म्हटलं असं की कॉस्ट स्वस्त आहे डायरेक्ट जाण्यात, नंतर ती स्वस्त आहे ऑनलाईन पोर्टल थ्रू जाण्यात, पहिल्या वर्षी तरी मला डिस्काउंट मिळतं, आणि ती कॉस्टली आहे सगळ्यात शेवटी एजंट थ्रू जाण्यात. पण तो एजंट मी अनेक घरांमध्ये बघितलं की तो सर्व असतो, की तो सर्व गोष्टींसाठी मदत करतो. फायनान्शियल अडचणी असतील त्याच्याचकडे बऱ्याचदा मेडिक्लेमचाही इन्शुरन्स त्याच्या थ्रू काढले जात असतो. तो एक म्हणजे हा फक्त फायनान्सचा प्रकार राहत नाही, कुठेतरी भावनिक गुंतवणूक, इमोशनल अटॅचमेंट असते आणि ती मानसिकता आहे लोकांची की आमचा सगळा पोर्टफोलिओ इन्शुरन्स असेल, गुंतवणुकीचा असेल, हा कुठल्या तरी एका व्यक्तीकडे त्यांनी सोपवलेला असतो. ही जनमानसांमधली नॉर्मल प्रक्रिया आहे. पण मी म्हटलं तसं की प्रत्येकाला याचा चॉईस आहे. सध्या DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ जनरेशन आहेच, की जी IT मध्ये म्हणजे ऑनलाईन पोर्टल्सचा अगदी योग्य तऱ्हा वापर करून हे सगळं करतात. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या कुटुंबालाही तेवढंच साक्षर बनवणं त्यांच्या इतकंच गरजेचं आहे. बरोबर. सुरुवातीच्या एका उत्तरात तू म्हणलास की साधारण 25व्या वर्षी 1 कोटीचा जर आपण टर्म इन्शुरन्स घेतला तर त्याचा साधारण प्रीमियम ते 10 ते 12,000 इतके स्वस्त आहेत खरंच आपल्या भारतात. म्हणजे मी जे सुरुवातीला म्हणलो, इतके स्वस्त आहेत टर्म प्लॅन्स? हो, इतके स्वस्त आहेत आणि त्याकडे बघण्याची मानसिकता बदलली आहे. पूर्वी गुंतवणुकीतून ॲडिशनल बेनिफिट म्हणून इन्शुरन्स बघितला जायचा, पण आता ती मानसिकता बदलत चाललेली आहे. तर त्यामुळे टर्म प्लॅनकडे किंवा जसजसं माहिती याबद्दल येते, प्रसार माध्यमांमधून असेल, इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून असेल, त्यातून खूप अवेअरनेस वाढत चाललेला आहे. सो ह्याचा फायदा असा आहे की पेनिट्रेशन वाढलंय. पेनिट्रेशन वाढल्यामुळे एक लेवलला प्रीमियम थोडे खाली पण आले सुरुवातीला. सो नक्कीच 10-12 हजारात ते मिळतात.
मग हे कव्हर मिळू शकतं. परत महिलांना ते कमी याच्यात मिळू शकतं. हे असताना तुम्हाला नॅचरली इन्कमची प्रूफ्स द्यायला लागतात. किंवा मग तो नीड बेस दिला जाऊ शकतो की बाबा नेटवर्थ एखाद्या माणसाची, आता एखादा शिकलाच नाही, म्हणजे तो 10वीच पास आहे, पण त्यांनी करोडोंचा व्यवसाय उभारलाय, तर त्याच्या त्या नीडनुसार त्यालाही कुठेतरी कव्हर दिलं पाहिजे. कारण प्रत्येकाला सरसकट तुम्ही किमान ग्रॅज्युएशन असणं अपेक्षित आहे, एवढं इन्कम असणं अपेक्षित आहे, असा इन्शुरन्स दिला जात नाही. बरोबर, 90% तसं आहे. पण लोकांच्या गरजांनुसार ते पण कंपन्या पण नवनवीन प्रॉडक्ट घेऊन येतात किंवा त्या प्रकारची त्यांच्या इन्शुरन्स नीड्स कंप्लीट करता येतील ह्या प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो. तर त्या अनुषंगाने 10-12 हजारात 25व्या वर्षी 1 करोड पॉसिबल आहे. महिलांना ते कमी लागेल. परंतु अजून एक महत्वाचं आहे, किती छान गोष्ट आहे बघ, ह्या कंपन्या आहेत ना तुम्हाला आरोग्यदृष्ट्या सुद्धा उद्युक्त करतात चांगल्या गोष्टी करायला. कारण तुम्ही जर का धूम्रपान करत असाल किंवा वाईट सवयी असतील किंवा हॅझार्डस याच्यात असाल तुम्ही एखाद्या प्रोफेशनमध्ये, तर तुमचे प्रीमियम्स हे वाढतात. किंवा कंपन्या तुम्ही मेडिकल केली जाते विशिष्ट वयानंतर, की जेणेकरून ते हेल्थ पॅरामीटर्स योग्य याच्यात नसतील तर कंपन्या तुम्हाला जास्त प्रीमियम लावतात. सो ह्या सगळ्या गोष्टी जर का बघितल्या किंवा अनेक ठिकाणी नवनवीन, म्हणजे याच्यातही कसं इनोव्हेशन आहे की तुम्ही रेग्युलर चालत असाल किंवा या असेल तर तुम्हाला कुठेतरी इन्शुरन्स प्रीमियममध्ये आम्ही डिस्काउंट देऊ, इतक्या प्रकारचं इनोव्हेशन त्यांनी केलंय. अर्थात ते त्यांच्या फायद्याचं आहे, पण ते उद्युक्त पण करतात. कारण हेल्दी माणसाचा क्लेम येणं हे चान्सेस कमी होतात. त्यामुळे ते त्याकडेही कंपन्या लक्ष देत आहेत. ही खरंच कौतुकाची बाब आहे. बरोबर. अनेकांना अशी काळजी असते की आपल्यानंतर आपल्या घरच्यांना हे सगळं करायचं, आणि तू म्हणलास तसं ते जर आर्थिक साक्षर नसतील आणि जर कंपनीने त्रास दिला, क्लेम सेटलच झाला नाही, तर ही काळजी मनात राहू नाही. म्हणून कुठलाही टर्म प्लॅन घेतानाच काय काळजी घ्यावी, काय कागदपत्र तपासावीत की ज्यायोगे तुम्ही निश्चिंत राहाल? सो हे करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्या बेसिक डॉक्युमेंट्स कंपनीने मागितले आहेत त्या सर्व तुम्ही नक्कीच प्रोड्यूस कराव्यात. म्हणजे त्याच्यात इन्कम प्रूफ्स मागितले जातात, मेडिकल हिस्ट्री विचारली जाते, तर तिथे योग्य त्या ठिकाणी पडताळणी करून टिक्स करणं, म्हणजे योग्य त्या पर्यायालाच तुम्ही टिक करणं गरजेचं आहे. आणि काही हिस्ट्री असेल तर त्याची माहिती देणं गरजेचं आहे. अनेकदा कुटुंबाची हिस्ट्री विचारली जाते, ती पण योग्यरित्या भरली गेली पाहिजे. सो तो जो फॉर्म आहे ना तो पूर्ण तुम्ही भरणं अपेक्षित आहे. तो भरलेल्यात तुम्ही स्वतःकडे एखादी झेरॉक्स किंवा स्कॅन ठेवावी. आता तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मिळतं, कारण त्या पॉलिसीमध्ये जो फॉर्म दिला जातो ना तो पण खूप अस्पष्ट असतो, अनेकदा दिसत नाही किंवा ते स्कॅनिंग व्यवस्थित होत नाही. त्यामुळे तुम्ही जो फॉर्म भरतात तर ती झेरॉक्स काढून तुम्ही तुमच्या म्हणजे कुठेतरी व्यवस्थित ठेवावी. हे एक अत्यावश्यक आहे. म्हणजे ती कुटुंबियांना द्यावी अर्थात, कारण तुमच्यानंतर त्याचा काही म्हणजे तुम्हाला त्याचा तसा काही फारसा वापर नाही करता येणार आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबियांना ही सगळी माहिती देणं, सल्लागाराला पण, सल्लागार असेल तर नक्कीच तो त्यामध्ये लक्ष घालेल, पण त्याच्याशी तुमचा रेग्युलर टच असणं गरजेचं आहे. कारण अनेकदा सल्लागार सुरुवातीला त्या व्यवसायात असतात आणि नंतर त्या व्यवसायातून बाजूला होतात. मग तुम्हाला सर्व्हिस द्यायला कुटुंबियांनाही काहीच माहीत नसतं नक्की काय आहे काय नाही, ह्याची कुठेतरी नोंद करणं गरजेचं आहे. सो पॉलिसी घेताना जशी डिस्क्लोजर्स योग्य आहेत, मेडिकल सांगितले असेल तर ती चुकवू नये किंवा ज्या काही गोष्टी विचारल्या त्याची अचूक आणि योग्य उत्तर देणं, माहीत नसेल तर विचारणं, कुठले ॲडिशनल त्यांनी डॉक्युमेंट्स मागवले असतील तर ती वेळच्या वेळी सबमिट करणं, ह्या सगळ्या पत्रव्यवहारचा एक लेखाजोखा आपल्याकडे असणं, ह्या गोष्टी झाल्या पॉलिसी घेताना. मधल्या कार्यकाळात ह्याच्यात काही मेजर चेंजेस, नॉमिनेशन चेंज करायचं असेल, या सगळ्या सोयी त्याचं योग्य ते गोष्टींची पडताळणी करणं आणि अर्थात या सगळ्याची माहिती आपल्या कुटुंबियांना देणं, इथपर्यंत करणं गरजेचं, या गोष्टी करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने त्या व्यक्तीला काही झालं तर कुटुंबियांनी काय करणं गरजेचं आहे, तर ओरिजिनल पॉलिसी बॉन्ड त्यांनी घेऊन जाणं अपेक्षित असतं आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी योग्य ते फॉर्म्स भरणं गरजेचं आहे. त्यांनी मृत व्यक्तीची सर्व कागदपत्र त्यावेळेस जोडणं अपेक्षित आहे, त्याच्या योग्य त्या कॉपीज काढणं गरजेचं आहे, कारण या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. अच्छा. आता या मधल्या म्हणजे एखाद्या व्यक्तीने पॉलिसी घेतली आणि नंतर ती हरवली, तर त्याच्या संदर्भात सुद्धा समजा FIR करणं अपेक्षित असेल किंवा बॉन्ड म्हणजे हमीपत्र देणं अपेक्षित असेल तर त्या गोष्टी वेळच्या वेळी केल्याच गेल्या पाहिजेत. अनेकदा पहिला तर इन्शुरन्स घेतानाच एवढा आळशीपणा असतो, तर दुर्दैवाने ह्यानंतर कुठे काही झालं तर त्याबद्दल कुठलीही आपल्याकडून स्टेप घेतली जात नाही किंवा कुठलेही आपण तो प्रकार गांभीर्याने घेत नाही. आणि मग हे कळतं केव्हा, जेव्हा मी अस्तित्वात नाही तेव्हा हे कुटुंबियांना कळून त्याचा फारसा फायदा होत नाही.
आणि असं मला वाटतं अनक्लेम्ड अमाऊंट हो. LIC कडे पण खूप आहे किंवा इतर इन्शुरन्स कंपन्यांकडे पण खूप आहे, आणि त्या व्यक्ती अस्तित्वात आहेत नाही ते माहीत नाही, कारण कुटुंबियांना योग्य ती माहिती दिली गेलेली नाही. हो. तर ह्या गोष्टी नक्की लोकांनी लक्षात घ्याव्यात असं मी सांगेन. निश्चितच की GST वर सवलत ही मिळालेली आहे आणि याला सर्वाधिक बेनिफिट हा इन्शुरन्स कंपन्यांना झालेला आहे. तर लाईफ इन्शुरन्सचे प्लॅन्स, टर्म इन्शुरन्सचे प्लॅन्स यामुळे स्वस्त झालेत. आता गंमत अशी आहे निरंजन, की ₹100 पूर्वी ते चार्ज करत होते, त्याच्यावरती त्यांना ₹18 मिळायचे. हो. म्हणजे ते लोकांकडनं घ्यायचे. आता हे 100 घेताना समजा त्यांचा ₹30 खर्च होता आणि त्यावरती त्यांना ₹18 GST लागत होता. हो. तर तो ₹5.5 त्यांना खर्चावरती GST भरायचा होता आणि आता वरचा 18 त्यांना लावताच येत नाही. हो. बरोबर. हो. पूर्वी या 18 समोर या 5.5चा खर्ची पडायचा, म्हणजे त्याला आम्ही सेट ऑफ म्हणायचो. आज तो सेट ऑफच मिळत नाहीये. तर एवढ्यानी कॉस्ट वाढेल, पूर्ण 18% बेनिफिट मला मिळणार नाही. तर याची कुठेतरी कॉस्ट ॲब्सॉर्ब करायला लागेल इंडस्ट्रीला देखील आणि गव्हर्नमेंटला, म्हणजे सरकारलाही हे नक्की लक्षात आलं असेल. पण तरी सुद्धा एक 10 ते 12% किंवा 13% हा विमाचा जो हप्ता आहे तो नक्की स्वस्त झालेला आहे. आणि ह्यांनी नक्कीच पेनिट्रेशन वाढेल. सरसकट सगळ्या बेनिफिट पास ऑन होणं शक्य नाही काही आर्थिक कारणांमुळे, म्हणजे हे जे मी सेट ऑफचं सांगितलं. बरोबर. तर त्या दृष्टीने बघितलं तर सरसकट नाही, पण तो स्वस्त झालाय. पण स्वस्त झालाय म्हणून ते वाढेल असं नाही, तर त्याचा अवेअरनेस वाढवत राहणं हे गरजेचं आहे. म्हणजे आजही दुर्दैवाने असं म्हणायला लागेल की शहरी भागात सुद्धा 34% लोकांचं कुठेतरी तो टर्म प्लॅन आहे. अनेकदा याच्यात अजून तू म्हटला तसं की काही चुका होतात. त्या कशा, तर माझी एखादी कंपनी आहे ती मला माझ्या पॅकेजच्या काही 3x किंवा 3 पट किंवा चौपट मला साधारण कव्हर देते लाईफ इन्शुरन्स. मी त्याच कैफात असतो, पण दुर्दैवाने मी आता कुठल्याही व्यक्ती पूर्वीसारखं राहिलं नाही की जिथे एकदा लागला तर रिटायरमेंट पर्यंत त्याच कंपनीमध्ये काम करतोय. मी माझा जॉब स्विच केल्यानंतर नवीन कंपनीत ते कव्हर नाही. तर काय, दुसरं मधल्या काळात अगदी 15 दिवसात सुद्धा, म्हणजे एक कंपनी सोडून दुसऱ्या कंपनीत जाताना माणूस थोडा आराम करतो म्हणून सुट्टी काढतो, आणि त्यात सुद्धा काही दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे आपलं कव्हर स्वतःचं एक वैयक्तिक चांगलं कव्हर असावं ही गोष्ट अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे ह्या अनेक चुका टाळणं गरजेचं आहे. आणि त्याकडे बघून मी असं म्हणतो की तुम्ही सल्लागाराला गाठा किंवा वाचन करा, किंवा अशा पॉडकास्टच्या माध्यमातून जे प्रबोधन होतंय त्यातून तुम्ही तुमच्या स्टेप्स घ्या. खरं सांगायचं तर गुंतवणूक करण्यापूर्वी पहिली स्टेप म्हणजे तुमचा प्युअर टर्म प्लॅन असणं, पण हे अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही. याशिवाय अजून पण एक गोष्ट आहे की प्रीमियम पेईंग टर्म 10 वर्षांचीच ठेवली, म्हणजे मी 25व्या वर्षी 35 वर्षांपर्यंत ठरली आणि 60 पर्यंतचं कव्हर घेतलं. आता याच्यात मी पहिल्या 10 वर्षात पुढचं 35 वर्षांचं कव्हर मिळतंय असा एक प्रकारची जाहिरात केली जाते. तर मला असं म्हणायचं की कुठलीही गोष्ट तुम्हाला फुकटात उपलब्ध नाही. म्हणजे मग ह्या 10 वर्षांचा जो प्रीमियम आहे तो टोटल 35 वर्षांची जी गरज आहे त्यानुसारच केलेला असतो किंवा त्या प्रकारे त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं असतं. सो ॲन्युअल प्लेन टर्म इन्शुरन्स घेणं म्हणजे जे ॲन्युअल कॉन्ट्रॅक्ट आहे हे व्यवहार्य आहे. आणि आता जसा टर्म इन्शुरन्सचा एक प्रकारचा अवेअरनेस बाजारात तयार झाला तसं मग त्याच्यात इनोव्हेशन आलं की कमी प्रीमियम पेईंग टर्ममध्ये इथपर्यंत मिळेल. आता पूर्वी मी म्हणायचो की तुम्ही जोपर्यंत तुमच्यावरती एखादी व्यक्ती डिपेंडंट आहे आणि तुमची फॅमिली तुमच्या इन्कमवरती डिपेंडंट आहे तोपर्यंत ते कव्हर असावं. म्हणजे काय, मी 25व्या वर्षी कव्हर काढलं 60 पर्यंत, पण 35व्या वर्षी माझी लॉटरी लागली किंवा माझी नेटवर्थ आणि इन्कम इतकं तयार झालं तर मला गरज नाही, तर मी 35व्या वर्षीनंतर प्रीमियम नाही भरला तरी चालणार आहे. दुसरी गोष्ट 60 नाही, आता मी आता जसं म्हटलं की कमी प्रीमियम पेईंग टर्म पर्यंत 75 किंवा 85 वयापर्यंत टर्म प्लॅन अशी ही कन्सेप्ट निघाली आहे. इनोव्हेशन आहे. मग माझं असं म्हणणं आहे की 60 नंतर तर मी अर्निंग थांबवलं, समजा मी रिटायर झालो तर एक गमतीशीरपणे मी म्हणेन की माझं कुटुंब देव पाण्यात बुडून बसेल की बाबा इन्शुरन्सचा पैसा आम्हाला कधी मिळेल, कारण त्या प्रीमियम तर ऑलरेडी सगळा भरला गेलाय. आता मी 60 ते 75 मध्ये कुठेतरी गेलो तर कुटुंबियांना आर्थिक रक्कम मिळणार आहे. सो अशा गमती जमती इथे घडतायत
माझा सल्ला असा आहे की जोपर्यंत साधारणपणे तुमच्या रिटायरमेंटपर्यंत तुम्ही तो टर्म प्लॅन काढावा. एक. दुसरं असं आहे की रिटायरमेंटपर्यंत काढावा, पण मध्ये जर का त्याची गरज संपली तर भरण्याची आवश्यकता नाही, ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कमी प्रीमियम पेईंग टर्ममध्ये मॅक्सिमम टर्मचा काढलाय असं शक्यतो करू नये जोपर्यंत त्याची तुम्हाला खरंच गरज नाही. तर अशा प्रकारे तिकडे बघावं. अर्थात क्लेम सेटलमेंट रेशो, प्रीमियम्स कम्पेअर करणं, फीचर्स, त्याच्याबरोबरचे रायडर्स, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही नक्की अभ्यास करावा. पण या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की बघाव्यात की जेणेकरून तुम्हाला हे करणं थोडं सोपं जाईल. अनेकांना असा प्रश्न असतो की विमा घ्यायचा आहे तर तो टर्म घेण्यापेक्षा जर त्याच्यासोबत काही बेनिफिट आलं, म्हणजे इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट असं जर झालं तर मग सोने पे सुहागा आहे, तर काय सांगशील तू? आता मी तरी शक्यतो म्हणतो की तुमची गुंतवणूक आणि तुमचा विमा हे सेपरेट असावं, कम्प्लिटली सेपरेट असावं. अर्थात प्रत्येकाच्या गरजेनुसार त्यांनी ते करावं. म्हणजे असं अनेकदा घडतं की काही लोकांचं मेडिकलमध्ये टर्म प्लॅन बसत नाही, पण मग ते अशा वेळेस एंडॉमेंट प्लॅन किंवा इतर प्लॅन्सच्या माध्यमातून काहीतरी कव्हर स्वतःला मिळेल एवढं बघतात. अशी प्रॉडक्ट्स आहेत. आणि परत मी म्हटलं सर, इनोव्हेशन हा म्हणजे किती छान इनोव्हेशन्स आहेत बघ. लोकांना भुरळ घालण्यासाठी तुम्ही 25 ते 60 असा 35 वर्ष टर्म प्लॅन भरा, म्हणजे दरवर्षी प्रीमियम भरा, आणि आम्ही 35 वर्ष झाल्यानंतर म्हणजे वयाच्या 60ला जो काही प्रीमियम दिलाय तुम्ही तो परत करू. असंही प्रॉडक्ट बाजारात आलेलं आहे. म्हणजे प्रीमियम व्हॉट एव्हर यू हॅव पेड, काही कंपन्या त्यापुढे जाऊन त्याच्यावर थोडं व्याज देण्यास उद्युक्त झाल्यात. आता यातली गंमत लक्षात घे की याचा अर्थ मी सलग 35 वर्ष तो भरत राहणार आणि मला त्यांनी ती सवय लावली आहे. व्हेरॅज माझं असं म्हणणं आहे की 35व्या वर्षी जर का माझी इन्शुरन्सची गरज संपली तर मी 60 पर्यंत तो कशाला भरू, पण इथे मात्र मी भरत राहणार का, कारण मला तो प्रीमियम परत मिळणार आहे. सो ही जी मानसिकता आहे लोकांची, कितीही झाली तरी त्यातून लोक बाहेर पडत नाही. म्हणून टर्म प्लॅन मध्येही प्रीमियम रिपेमेंटचे ऑप्शन निघालेत. आणि अनेकदा लोक हा प्रश्न विचारत राहतात की मी काय करावं. खरं सांगशील तर एक्सेलच्या माध्यमातून कुठलंही कॅल्क्युलेशन केल्याशिवाय हे डिसिजन्स घेऊ नयेत. पण 95 ते 99% वेळा मी सांगेन की गुंतवणूक आणि विमा वेगळा करावा. आणि कन्फ्युजन असेल तर सल्लागाराच्या अनुसार किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा जो गणित मांडू शकतो एक्सेलवरती शांत, म्हणजे अगदी फॉर्म्युलांनी 2 किंवा 5 मिनिटात तुम्ही तुमचे कॅश फ्लोज मांडू शकता आणि त्यातून आपल्याला काय रिटर्न्स मिळणार किंवा ह्या प्रॉडक्ट्स युजफुल आहेत की नाही ह्याच्यावरती तुम्ही नक्की एक निष्कर्ष काढू शकता. सो सल्लागाराकडे जायचं. आम्ही कोणालाही सांगतो की हे सगळे कॅश फ्लो मांडावे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याचा बेनिफिट आहे किंवा नाही हे ठरवावं. पण 95% मी म्हटलं, 95 ते 99% मी म्हणेन की गुंतवणूक वेगळी आणि विमा वेगळा. सो एंडॉमेंट प्लॅन पेक्षा मी म्हणेन की तुम्ही टर्म प्लॅन घ्यावात आणि गुंतवणूक इतर माध्यमातून करून डायरेक्ट इक्विटीमध्ये किंवा म्युच्युअल फंडात SIP असेल किंवा इतर अजून काही प्रॉडक्ट्स असतील, रिकरिंग डिपॉझिट असतील, PPF असेल, तोही कॉम्बिनेशन सुद्धा कदाचित फायद्याची ठरू शकतात. मी परत म्हटलं असं की कुठलंही प्रॉडक्ट, फायनान्शियल प्रॉडक्ट हे त्याच्या लिक्विडिटीवरती, त्याच्या उपयुक्ततेवरती सक्सेसफुल ठरतं. बरोबर. एंडॉमेंट प्लॅन्सनी देशाला एक प्रकारची गुंतवणुकीची सवय किंवा सेव्हिंग्सची सवय लावली आहे. सो त्यांनी त्यांचा नक्की एक चांगला रोल प्ले केलेला आहे. पण आता जर का या गोष्टींचा अवेअरनेस आलेला आहे तर तुम्ही त्याकडून बघितलं आणि जर का एक्सेलवरती मांडलं तर प्युअर टर्म आणि इतर गुंतवणूक हे कॉम्बिनेशन माझ्या मते कायम वरचढ ठरेल. एकच क्लॅरिटी देशील की तू आता बोलताना म्हणलास की 25व्या वर्षी टर्म प्लॅन काढणं आणि 35व्या वर्षी गरज संपली, तू एक्सप्लेन केलेस, पण कोणाची आपल्या प्रेक्षकांच्या मनात काही कुठलं कन्फ्युजन राहू नये. गरज संपली म्हणजे तुमचं उत्पन्न किती वाढलं तर तुम्हाला गरज नाही असं आपण म्हणू शकतो. मी असं म्हणेन की एक छान एक फॉर्म्युला सांगण्यात आला एका सेमिनारमध्ये. त्यांनी खूप छान उदाहरण दिलं. अक्षय पात्र असा त्यांनी शब्द वापरला. सो तुमचे जे ॲन्युअल एक्सपेन्सेस आहेत भागिले 0.04 एवढी रक्कम तुमच्याकडे असेल, एवढी रक्कम तुमच्याकडे ज्या वर्षी असेल त्या वर्षी तुमच्याकडे आयुष्यभर पुरेल एवढा पैसा गोळा होणार आहे. ओके. म्हणजे त्यातल्या फक्त त्या जमापुंजीवर तुमचं आयुष्य चालणार आहे. सो फॉर एक्झाम्पल मी सांगतो की 35व्या वर्षी मला वर्षाला 10 लाख रुपये साधारण
खर्च येतोय, हम्म. तर भागिले 0.04 केलं तर 2.5 कोटी रुपये. सो 2.5 कोटी रुपयांची माझी नेटवर्थ झाली असेल राहतं घर सोडून, हो. तर माझ्या पॅसिव्ह इन्कम मधनं किंवा त्या रकमेवरनं येणाऱ्या व्याजावरती मी माझं जीवन जगू शकतो. ह्या अनुषंगाने ती कॅल्क्युलेट केलेली आहे. सो हा फॉर्म्युला वापरू शकतो, पण अर्थात आपलं लाईफस्टाईल इन्फ्लेशन याच्या कैक पटीने वाढू शकतं. त्यामुळे ते असेस करत राहणं गरजेचं आहे. परत एकदा मी म्हणेन की योग्य त्या सल्लागाराकडे किंवा योग्य त्या कॅल्क्युलेटर्सचा वापर करून या निष्कर्षाकडे येणं आवश्यक आहे. पण साधारण हा फॉर्म्युला एक थंब रूल म्हणून आपण म्हणू की नक्की व्यवहार्य ठरू शकतो. विपुल, डबल इन्कम हे आजचं सूत्र झालेलं आहे. बऱ्याच घरांमध्ये जोडपी मे दोघंही कमावणारे असतात, पण जेव्हा टर्म इन्शुरन्सचा विचार येतो तेव्हा काय दिसतं? म्हणजे स्त्रियांचा पण टर्म इन्शुरन्स काढला जातो नाही? सो हा खूप छान प्रश्न आहे निरंजन. ॲक्च्युली आम्ही जे बघतोय की बहुसंख्य घरांमध्ये दोन्ही जण जरी कमवत असतील तरी कमवत्या पुरुषाचाच इन्शुरन्स केला जातो किंवा तीच मानसिकता असते. कदाचित स्त्रियांच्या करिअरमध्ये ब्रेक येईल म्हणून ते विचार करत असतात. पण आज मी हा विचार जेव्हा लोकांना सांगतो की स्त्रियांनी देखील तो तेवढाच करणं गरजेचं आहे, त्याबद्दल आजही आम्हाला थोडी उदासीनता दिसते. म्हणजे मी असं म्हणेन की माझ्याकडे समजा 100 कपल्सचं उदाहरण असेल जे दोघंही कमवत आहेत, तर त्यातल्या 80% पुरुषांनी समजा हा टर्म प्लॅन घेतला तर तिथे हार्डली 20 किंवा 30% स्त्रिया इन्शुरन्स घेतात. म्हणजे या माध्यमातून मी सांगेन स्त्रियांनी, ज्या कमवत्या स्त्रिया आहेत, म्हणजे याच्यात स्त्री पुरुष भेदभाव नसावा, जी कोणी कमवती व्यक्ती आहे ज्याच्यावरती फॅमिलीचं ओव्हरऑल एक्सपेन्सेस किंवा EMIs किंवा डिपेंडन्ट्स असणार आहेत, त्या कमवत्या व्यक्तीने, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी हा टर्म प्लॅन घेतलाच पाहिजे. टर्म प्लॅनमध्ये अनेकदा स्मोकर्ससाठी वेगळा असतो आणि नॉन स्मोकरसाठी वेगळा असतो प्रीमियम, आणि बऱ्याचदा स्मोकर्सला हा ऑब्व्हियसली जास्ती असतो प्रीमियम. तर आजकाल आपल्या सोसायटीमध्ये स्मोकिंग किंवा एकूणच व्यसनं खूप वाढलेली आहे. तर अशा वेळेला स्मोकर्स बऱ्याचदा असा विचार करतात की अरे मला प्रीमियमही जास्ती आहे, त्यापेक्षा जाऊ दे मी काढतच नाही. काय सांगशील? मस्त प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल तर धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी इन्शुरन्स केलाच पाहिजे. त्याच्यासाठी एक्स्ट्रा प्राईस द्यायला लागली तरी ती दिलीच पाहिजे, कारण तुम्हाला ती सवय आहेच ना. थोडा 4 रुपयांनी सिगरेट महाग झाली तर तुम्ही व्यसन करताच ना. तर मग 4% म्हणजे 40% प्रीमियम वाढला तर का नाही द्यावा? खरंय. पण स्मोकिंग करतोय तरी नॉन स्मोकर म्हणून टर्म इन्शुरन्स घेऊ नये, त्यांनी नंतर कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. हे अगदी परफेक्ट. कारण तुम्ही असं फॉल्स डिक्लेरेशन दिलं तर विमा कंपनी जेव्हा तुमचं म्हणजे तुम्ही तर नसणार, जेव्हा क्लेम सेटलमेंटची वेळ येईल तेव्हा तो क्लेम नाकारला जाऊ शकतो. हा संभाव्य धोका टाळायचा असेल तर ते योग्य ते डिस्क्लोजर्स देणं गरजेचं आहे. शक्य असेल तर धूम्रपान सोडा, हे इन्शुरन्स कंपनी तुम्हाला सांगतायत, पण तो नुसता वैधानिकतेचा इशारा म्हणून घेऊन सोडून दिला जातो. विपुल, बऱ्याच असं दिसतं की घरातल्या सगळ्या मेंबर्सचा इन्शुरन्स काढला जातो. तू काय सांगशील, टर्म प्लॅन नक्की कोणी घ्यावा? सो घरातल्या सर्व लोकांनी इन्शुरन्स घ्यावा हे नक्की गरजेचं नाही. मग कोणी घ्यावा? तर ज्याच्यावरती कुटुंब आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहे, म्हणजे थोडक्यात कमवत्या व्यक्ती ज्यांच्यावरती डिपेंडंट्स आहेत त्यांचा टर्म प्लॅन काढावा. उगाचच सर्व कुटुंबियांचा इन्शुरन्स काढण्यात कुठलाही फायदा नाही. लाईफ इन्शुरन्सच्या बाबतीत बऱ्याचदा सुद्धा कळतंय पण वळत नाही. 40 पर्यंत टर्म प्लॅन काढला नाहीये आणि आता प्रीमियम खूप जास्ती आहे, काय करावं? तुमच्यावरती जर का 40 नंतर डिपेंडंट असणार आहेत आणि भारतीय कुटुंब पद्धतीत ते दिसत आहेत की बाबा 55-60, सध्या लग्न उशिरा होतं ना, पर्यायाने मुलांचं मुलं उशिरा झाली तर त्यांचं शिक्षण 50-55 किंवा 55 ते 60 मध्ये येतं, आणि तो पिरियड हा सगळ्यात जास्ती आर्थिकदृष्ट्या खर्चाचा ठरू शकतो आणि तेव्हा डिपेंडंट्स असणार आहेत. सो 40व्या वर्षी विमा काढण्याची वेळ येऊ नये खरं तर, पण आली तर तो काढणं गरजेचंच आहे. आणि दुःखात सुख एवढं की प्रीमियम वाढलाय, माझं दुःख आहे, पण आधीची 15 वर्ष तुमचे टर्म प्लॅनचे प्रीमियमचे हप्ते वाचले ना, सो ते सेव्हिंग पण झालेलं आहे. सो नशिबाने त्या वर्षांमध्ये तुम्हाला काही झालं नाही, याबद्दल देवाचे आभार मानायचे आणि इथून पुढे ती चूक रिपीट करायची नाही. काय करणं अपेक्षित आहे? तर 40 नंतरही आवश्यक असेल तर विमा घेतला गेला पाहिजे, प्रीमियमकडे न बघता. निश्चितच. विपुल, टर्म इन्शुरन्स, टर्म प्लॅन हा अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच दुर्लक्षित विषय आहे, कारण अजूनही अनेक भारतीय तो काढत नाही, ते जाणवत आहे. पण त्याचं महत्त्व काय, तू या संपूर्ण एपिसोडमध्ये खूप सविस्तर डीपमध्ये एक्सप्लेन केलंस. मनापासून आभार.
थँक्यू. सगळ्या प्रेक्षकांनाही अपील आहे की तुम्ही तुमचा टर्म प्लॅन काढलाय का आणि तुम्हाला काय वाटतं ते जे कव्हर आहे, तुम्ही लाईफ कव्हर जे घेतले ते पुरेसं आहे का? नसेल तर तुम्ही काय आता विचार करताय? काही जरी प्रश्न असतील, शंका असतील, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.